गुड मॉर्निंग मित्रांनो, निघालेलो आहे आणि वेळ झालेली आहे आज 6:08. 5 वाजता निघणार होतो पण लेट झालंय. तर ठीक आहे, निघालोय. CNG वगैरे फिल केला, त्याच्यात थोडासा टाइमपास झाला. ऍक्च्युली निघालेलो 5:30लाच, पण CNG भरता भरता थोडासा टाइमपास झाला आणि आता निघून म्हणजे थोडा 5 मिनिटं पुढे आल्यानंतर व्हिडिओ शूट केली. ठीक आहे, तरी पण 5:30 वाजताच निघालो होतो आणि आपण काम सुरू करता करता मला वाटतं आता 6:15 होतीलच. लॉग इन करता करता बघेन कुठेतरी चहा घेईन. नाही जर चहावाला चालू असला तर मग आता डायरेक्ट लॉग इन करेन, नाहीतर मग तिकडे जाऊन चहावाल्याच्या इथे जाऊन लॉग इन करेन. तर बघूया आता मित्रांनो आज कसं होतंय आपलं काम. निघालेलं तर आहे पण पाऊस खूप चालू आहे. म्हणजे मला वाटतं रात्रीपासूनच पाऊस चालू आहे. पण ठीक आहे, आपल्याला काम करायचं आहे. जर कुठे पाऊस असला जास्त तर पळून यायचं भाई, जास्त रिस्क घ्यायचे नाही पावसाळ्यामध्ये. चला तर मित्रांनो जाऊया आणि सर्वप्रथम घेऊया चहा. तर मित्रांनो चहाचं दुकान बंद होतं आणि मी ऑनलाईन आलो तेवढ्यात लगेच मला एअरपोर्टची ट्रिप वाजली. आता एअरपोर्टची ट्रिप पिकअप तर लांब आहे, 3.5 किलोमीटर दाखवतोय. पण जातो आता, बघू पिकअप करतो. भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर बघू मग दुसरी कोणती तरी बुकिंग. तर मित्रांनो झालाय आपला आता एअरपोर्टचा ड्रॉप आणि आपल्याला एअरपोर्टचे मिळाले 1003 रुपये. चला तर जाऊया आता, बघूया T1 वरूनच कोणती तरी बुकिंग घेऊया. आता इकडनं बाहेर निघूया. तर मित्रांनो एअरपोर्टवरून मी भायंदरला आलो होतो. भायंदरचा ड्रॉप पण मी आता कम्प्लीट केलेला आहे आणि आपल्याला मिळाले त्याचे 918 रुपये. आणि मला वाटतं त्यामधून 250 रुपये जर ओला चार्ज मारेल. तर ठीक आहे, जे पण काय मिळाले आपल्याला. तर इकडनं बघू कोणती बुकिंग लागते. ठाण्याची बुकिंग लागली होती इकडनं मला, तर घेणार होतो पण माझा पिकअप चालू होता आणि त्यामध्ये ती नाही मला ऍक्सेप्ट करायला मिळते, तर निघून गेली. तर ठीक आहे, जर आली आता परत ठाण्याची बुकिंग तर मी घेईन आणि मग जाईन ठाण्याला. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग. आता पिकार्स तर चालू आहेत, वाजलेत 9:47. तर पिकार्स चालू आहे, बघू आता कोणती बुकिंग लागते इकडनं आपल्याला. तर मित्रांनो आता इकडनं भायंदरवर मी अंधेरीची ट्रिप ऍक्सेप्ट केली आहे. मला ठाणा विना वाजत होती पण मी नाही केली ऍक्सेप्ट, म्हणजे झाली नाही. ऍक्च्युली केली होती मी पण झाली नाही ती ऍक्सेप्ट. तर मी बोललो जाऊ दे आता, नाही झाली तर नाही झाली. मला एक नेरळ पण वाजली होती, 1 नंबर बुकिंग होती नेरळची, 2300 रुपये दाखवत होते. ऍक्सेप्ट केली पण मला भेटली नाही ती. तर ठीक आहे, आता ही मी अंधेरीची बुकिंग ऍक्सेप्ट केलेली आहे. तर बघू आता अंधेरीला जातो. ट्रॅफिक तर आहे खूप, पण उभं राहून पण काय इथे. तर अंधेरीला जातो. मला वाटतं 2 तास तरी लागतील. 10 वाजलेत आता. 12 वाजेपर्यंत अंधेरीला पोहोचलो की मग तिकडनं बघू काय. ठाण्याची बुकिंग मी ऍक्सेप्ट केलेली. आता अंधेरीला नाही जाणार, आता मी जाणार ठाण्याला. तर मित्रांनो जातो ठाण्याला आणि ठाण्यावरून बघू नंतर पुढे काय. चला तर मित्रांनो घेऊ ठाण्याचा पिकअप. तर मित्रांनो ठाण्यावाल्याने कॅन्सल केलेली आपली बुकिंग. आता आपल्याला अंधेरीलाच जावं लागेल. चला तर मित्रांनो ठीक आहे, जाऊया आता अंधेरीलाच. तर मित्रांनो अंधेरीची बुकिंग पण आपली कॅन्सल झाली. तिकडे जाऊन वेट केला, कॉल केला, बोलला 2 मिनिटात येतो. 2 मिनिटाची 5 मिनिटं 6 मिनिटं झाली. मी कॉल केला मग कॉलच नव्हता. 2-3 कॉल केले, उचलत नाही. मग मी कॅन्सल केली बुकिंग. आता बाहेर आलो तर बघू इकडनं कोणते बुकिंग वाजतायत. चांगली बुकिंग वाजली तर. ट्रॅफिक खूप आहे मुंबई साईडला, पण ठीक आहे. तरी पण मला वाटतं मी असलं ट्रॅफिक तरी जाईनच. चांगली बुकिंग लागली पाहिजे, फेअर चांगलं पाहिजे. बघू आता उबर पण ऑन करतो. आताच मी बाहेर आलो, अजून उबर ऑन नव्हतं केलं. आता उबर पण ऑन करतो. जर उबरमध्ये पण काय लागली तर, आणि रॅपिडो पण ऑन करतो. चला तर बघू आज रॅपिडो ऑन करून. रॅपिडो पण ऑन केलेलं आहे. बघू आता आपल्याला कशामध्ये बुकिंग वाजतात. जिकडून पण चांगली बुकिंग येईल तिकडनं जायचे. भाई मीरा रोड आहे, काय 277 रुपये काय बुकिंग वाजायला लागले. ठीक आहे, बघूया आता इकडनं कोणती जी चांगली बुकिंग घेईल तीच घेऊन निघेल. तर मित्रांनो फायनली आता विक्रोळीची ट्रिप घेतलेली आहे मी. ही बघा, ती पण आज रॅपिडो मध्ये घेतलेली आहे. रॅपिडो आज ऑन केला मी. बघू चल, म्हणजे वाजत होत्या ट्रिप छोट्या. नंतर एक वाजली. आता इथं फेअर पण ठीक होतं, 700च्या आसपास काहीतरी फेअर होतं. पण वेळ पण तेवढाच लागणार आहे. मला वाटतं 2 तासच्या आसपासच लागणार. कुठे पण मुंबई आता कुठे पण गेलो ना, विक्रोळी पवई बिवईच्या पण ट्रिप वाजवायच्या 2 तासाच्या आसपासच टाइम लागणार आहे. तर ठीक आहे, आता केली आहे मी ती ऍक्सेप्ट. जातो, बघू आता 2 किलोमीटर दाखवते पिकअप. 6 मिनिटावरतीच आहे, म्हणजे ट्रॅफिक नसणार. तर ठीक आहे, आता जातो, पिकअप करतो आणि जातो आता विक्रोळीलाच. पहिली ट्रिप आहे आपली रॅपिडोची. चला तर मित्रांनो जाऊया आता विक्रोळी.
तर मित्रांनो झालेला आहे विक्रोळीला गोदरेजमध्ये ड्रॉप आणि भायंदरवरून इकडे येता बघा दिसतं टाइम तुम्हाला 10:28ला निघालेलो आणि पोहोचलोय बघा कितीला आता 12:30ला, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास झालेत आणि आपल्याला त्याचं फेअर मिळालंय 682. तर ठीक आहे मित्रांनो, तिथे बसून पण काय केलं नसतं तर ठीक आहे, आलो आता इकडे बघू काहीतरी नाश्ता करतो आणि मग नंतर परत लॉग इन करतो. चला तर मित्रांनो जाऊया आता बाहेर, करूया काहीतरी नाश्ता. तर मित्रांनो विक्रोळीवरून मुलुंडला आलो आणि टाइम बघा किती झालेला आहे 3:54. भाई बुकिंगच नाही वाजत आहे, काय झालं काय माहिती. ॲप पूर्ण स्टॉपच आहे भाई, एक पण नाही वाजत, रॅपिडो वाजत ना, ओला वाजत ना, उबर वाजत, काय माहिती काय. आता इकडनं पण काय भेटतंय का नाही काय माहिती. एक कल्याण वाजली होती पण ते लांब होतं पिकअप, मी ऍक्सेप्ट केलं आणि निघालो. मग रॅपिडो मध्ये वाजली होती तर कॅन्सल केलं त्या लोकांनी, ठाणे वाजली. तर बघू आता, जर कोणती चांगली बुकिंग आली तर घेऊन निघून जाईल, नाहीतर मग ठाण्यालाच जावं लागेल. हे तर भाई मानकोर बिनकोर त्या साईडच्याच बुकिंग वाजतात ते सगळे आता. तर बघू इकडनं जर चांगली कोणती बुकिंग भेटली, म्हणजे ठाण्याची पण भेटेल, ठाण्याला निघून जाईल. ठाण्यावरून वाटतंय की भेटेल बुकिंग, तर बघू आता. ती मला वाटतं उचलायला पाहिजे होती पण ट्रॅफिक दाखवत होतं म्हणून मी थोडासा विचार करत होतो उचलू की नको. ठीक आहे बघूया आता इकडनं कोणती बुकिंग भेटते, नाहीतर मग 4 वाजता मला वाटतं चान्स आहे, भेटू शकतात. तर बघू 4 नंतर लागतात का नाही बुकिंग, का भाई असंच आहे आज आपल्या इकडं. तर मित्रांनो आता डोंबिवलीचा ड्रॉप केलेला आहे, खोनी पलावचा ड्रॉप होता. मला मुलुंडवरून ट्रिपच नव्हती लागत, मग मी शेवटी घेतली कंटाळून ट्रिप उबरमध्ये आणि आलो तिकडे. आणि आता ती ट्रिप कंप्लीट केली आणि मी डिव्हाइस बंद केलं. आता घरी चाललोय, खूप कंटाळा आलाय. आता ऑलमोस्ट मला वाटतं 12 तास होऊन गेलेत, काम केलंय मी बघा. 5:40 झालेत आणि आता बघू, मला वाटतं घरी जाता येतं, म्हणजे अजून मला एक अर्धा तास तर कसा पण लागेलच. अर्धा तास 25 मिनिटं असं लागतं, म्हणजे 6 वाजेपर्यंत 6:15 पर्यंत मी घरी पोहोचेन. तर म्हणजे 12 तास आपले क्रॉसच होऊन जाणार. पण काम तेवढंच होते भाई, काम खूप म्हणजे कमी पण आहे आणि स्लो पण आहे. बुकिंगच लागत नाही, दुपारी 12च्या नंतर तर बुकिंग लागतच नाही कोणत्या पण एरियात. आम्ही तर किती एरिया म्हणजे चेंज केले, मला वाटलं इकडे नाही तर तिकडे, तिकडे नाही तर इकडे, असं म्हणजे थोडंसं फ्लक्च्युएट केलं की कुठून तरी बुकिंग लागेल. पण भाई बुकिंग लागायचं नावच नाही. तर मग शेवटी त्याच 1-2 बुकिंग घेतल्या मी, एकच छोटी बुकिंग मारली ऍक्च्युली. आणि आता एक डोंबिवलीची छोटी बुकिंग मारली, बाकी सगळे मी मोठ्याच बुकिंग मारल्या. तर केलं जेवढं होईल तेवढं काम केलं. आता बघू बाकीचं काम उद्या. मला वाटतं काय माहिती असं म्हणजे काय म्हणजे इश्यू चालू आहे का काय चालू आहे, का बुकिंगच कमी येतं. ते असं तर नाही होणार की म्हणजे सगळीकडेच बुकिंग कमी असणार, पण असू पण शकतं काय म्हणजे अपडेट येणार असेल किंवा काय. कारण का वाटत नाही मला की बरोबर ॲप पण वर्क करतंय. म्हणजे ओलाचं पण उबरचं पण कधी नेव्हिगेशन चुकीचं दाखवतं, कधी ॲड्रेस म्हणजे एक डोंबिवली दाखवतं आणि कल्याणचा ड्रॉप, कल्याण दाखवतं कधी डोंबिवलीचा ड्रॉप. काय माहिती आता यांचं काय सीन आहे, की बुकिंगच कमी आहे की कामच कमी झालंय कळत नाही. पण म्हणजे मी हे एवढं काम तर मला वाटतं मी 3 वाजेपर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत करून घरी जायचो. तेवढंच काम आता करायला मला 6 वाजले आणि निघालोय मी सेम टाइमला सकाळी 5:30ला. तर काय माहिती काय सीन आहे, की काम स्लो झालंय की माझं काम करण्यामध्ये फरक आलाय. काम करण्यामध्ये तर फरक नाही आलाय, पण मला वाटतं की थोडंसं काम स्लो झालेलं आहे आणि बुकिंग्स पण खूप म्हणजे कमी झालेलं आहे. तर ठीक आहे बघूया आज ओव्हरऑल आपलं काम किती झालेलं आहे. आज म्हणजे ओलामध्ये पण बुकिंग कम्प्लीट केले आहेत, उबरमध्ये पण कम्प्लीट केली आणि रॅपिडोमध्ये पण कम्प्लीट केली. तर बघूया ओव्हरऑल आपलं काम किती झाले. आणि मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितली आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंसं पण पाऊस पडलं तर पाणी बघा किती भरलंय. काय भाई नेवाली नाका या, थोडंसंच पाऊस पडलाय आणि पाणी बघा किती भरलंय इथे. नशीब पण अजून ट्रॅफिक जाम नाही झालेलं आहे, पण आता थोड्या वेळाने होईलच. कारण का पीक आवर चालू होईल, ऑफिस सुटायचं चालू होतील, मग हरेल. म्हणजे नशीब पाऊस थांबलेला, जर पाऊस असतं तर हे अजून पाणी वाढलं असतं. तर ठीक आहे मित्रांनो, आता जाऊया घरी आणि बघूया आपलं काम किती झालेलं आहे आज. तर मित्रांनो आता बघूया आपण ओलामध्ये आपलं आज काम किती झालेलं आहे. तर ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे 1814 रुपये. आणि आज एक रॅपिडोची पण बुकिंग कम्प्लीट केली होती मी. आणि रॅपिडोमध्ये आपलं काम झालेलं आहे आज 682 रुपये. 1 मिनिट. तर रॅपिडोमध्ये आपलं काम झालेलं आहे 682 रुपये.
आणि एक उबरमध्ये ट्रिप कंप्लीट केलेली आहे. भाई तिघांमध्ये आज काम करून पण काय अर्थ नाही, काय माहिती काय सीन चालू आहे. आणि उबरमध्ये झालेले 378. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे आज. तर मित्रांनो ओलामध्ये झाले 1814 रुपये प्लस रॅपिडोमध्ये झाले 682 आणि मला वाटतं उबरमध्ये झाले 378. तर ओव्हरऑल आपलं 2800 रुपयाचंच काम झालेलं आहे आज. तर काय विषय नाही. 600 रुपयाचा CNG मायनस आणि मायनस उबरचे 100 रुपये आणि मायनस ओलाचे 66 रुपये. तर ओव्हरऑल आपल्याला आज 2100 रुपयाचं काम झालेलं आहे. तर ठीक आहे, आता जवळपास 2100 रुपयाचं काम तरी झालंय. कारण भाई आज 6 वाजले आता घरी पोचायला. तर घरी पोचतोय मी. तर ठीक आहे, जेवढं पण झालं ठीक आहे. काम मला वाटतं थोडं खूप स्लो चालू आहे. सगळ्यांचेच कंप्लीट इंस्टा पण बघतो आणि बाकीच्या असं व्हिडिओज पण बघतोय ना, सगळ्यांचं तेच चालू आहे. माझा मित्र आणि मी पण सोबत निघलो होतो. त्याचे भाई आत्ताशी मला वाटतं तो विक्रोळीला पोहोचलाय. एअरपोर्टलाच थांबून आता बुकिंग नव्हतं लागत. तर त्याने आत्ता मला वाटतं काहीतरी 1800-1900 रुपये काहीतरी 2000 पर्यंत आत्ता पोहोचलाय तो. तर ठीक आहे, जे पण काय आहे ते प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. तर बघूया आता उद्या कसा काय दिवस जातोय आपला. चला तर मित्रांनो भेटूया आता आपण उद्या सकाळी लवकर.